नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या एका अनोख्या आंदोलनानं सर्वांचे लक्ष वेधले आहे। खैरगाव येथील ग्रामस्थांनी आपल्या गावातील समस्या आणि कथित गैरव्यवहारांविरोधात डिजिटल सत्याग्रह सुरू केला असून आंदोलनास्थळी LED स्क्रीन लावून गावातील विकास कामांची स्थिती आणि विविध समस्या थेट दाखवल्या जात आहे। ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी आंदोलकांची मागणी आहे। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खैरगाव येथील ग्रामस्थांचे डिजिटल सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। पारंपरिक घोषणाबाजीऐवजी आंदोलनास्थळी मोठी LED स्क्रीन लावून गावातील खराब रस्ते, चिखल, अपूर्ण विकास कामं आणि विविध समस्यांचे व्हिडिओ सातत्यानं दाखवले जात आहेत। या आंदोलनाचं नेतृत्व विजय सोनकांबळे करत असून खैरगाव ग्रामपंचायतीत 2020 ते 2026 या कालावधीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली। विकास कामांसाठी मिळालेल्या निधीचा हिशोब जाहीर करावा, तसंच माहिती अधिकाऱ्यांअंतर्गत मागवलेली माहिती तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी आंदोलकांनी केली। दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। या अनोख्या आंदोलनाची सध्या नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे।